प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तेव्हा राजकीय पक्षांचे नेते, विशेषतः विरोधी पक्षांमधले राजकीय पक्षांचे जे नेते असतात ते येतात आणि सरकारी पक्षावर, सत्ताधारी पक्षांवर आरोप करतात की तुमचं दुर्लक्ष झालंय, हा तुमचा गुन्हा आहे. पण जेव्हा हे सगळं होत असतं, खुलेआम या दारूचे गुत्ते चालत असतात, लोक तिथं दारू घेऊन पीत असतात, हे खुलेआम चालू असतं, हे काही कुणापासून लपलेलं नसतं. त्यावेळेस हे सगळे लोकप्रतिनिधी कुठे असतात? विजय सरांनी उपस्थित केलेला हा मुद्दा अगदीच बरोबर आहे. जेव्हा हे सुरू असतं तेव्हा कुणी बघत नाही, पण जे झाल्यावर मात्र राजकारण व्यवस्थित सुरू होतं. कविताजी, सर्वप्रथम जी काही घटना घडली आहे ती अतिशय भीषण आणि संवेदनशील आहे. विजय कुमारांनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो सार्थ आहे की सर्वांचं तिकडे लक्ष असायला व खुलेआम होत असतं. हे तुम्ही अधोरेखित केलं, हे बरं झालं. जेव्हा हे खुलेआम होत असतं असं विजय कुमारांचं म्हणणं आहे, त्यावेळेला फक्त पॉलिटिकल तिकडचे विरोधी पक्षातले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जबाबदार असतात का? जर खुलेआम होत असेल तर त्यावेळेला कुंभारांसारखे सामाजिक कार्यकर्ते जे इतर वेळेला पुढे येऊन बरीच चर्चा करतात, ते कुठे असतात? त्यांना का दिसत नाही? ते काय फक्त राजकारण्यांना एक दिसायला हवं? मिनिट एक मिनिट एक पत्रकार, मिनिट एक मिनिट, मी तुम्ही आरोप तुमच्यामध्ये बोललो करायला नाही. लागला कुंभारजी, सांगतो. कुंभारजी, मी तुमच्यामध्ये नाही नाही बोललो. असं नाही, प्लीज मला तुम्ही बोलू द्या. सामाजिक मग कार्यकर्ते तुम्हाला तुमची वेळ मिळेल तेव्हा तुम्ही प्लीज बोला. मी काही बोलणार नाही. पण तुम्हाला परत जे काही म्हणून आरोप तुम्ही करायचे काही तुम्ही बोललं करा. पाहिजे असं नाही ना. ऐका ना, आता तुमच्यावर आरोप झाला तर तुम्ही काय एवढे खवळताय? थांबा ना, थोडेसे शांत खवळ व्हा. का ऐका, खाऊ नये मला बोलू द्या, मला बोलू द्या. मी नंतर तुमच्यामध्ये बोललो बोलणार. नाही. कविताजी, कविताजी, मी बोला बोला, व्यवस्थित तुम्ही, त्यांनी शांतपणे त्यांचं तुम्हाला ऐकून बोलू घेतलं. दिले, बोला. बरं, मला असं म्हणायचं आहे कविताजी की जर ती जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे, जर यांच्या म्हणण्याप्रमाणे ती विरोधी पक्षातल्या नेत्यांची सुद्धा आहे, तर ती सरकारी अधिकाऱ्यांची सुद्धा आहे, सरकारमधल्या नेत्यांची सुद्धा आहे. त्यांच्या जे आता सत्तेत आहेत त्यांच्या नगरसेवकांची, त्यांच्या आमदारांची, त्यांच्या खासदारांची आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा आहे आणि पत्रकारांची सुद्धा आहे. मी मान्य करतो ही सामूहिक जबाबदारी नाही, आपण सर्वांनी मिळून याच्यावर प्रयत्न करूया. पण प्रॉब्लेम काय आहे कविताजी? जसं तुम्ही सांगितलं की बेकायदेशीर आहे, दारू, विषारी दारू बनवणं किंवा हातभट्टीची दारू बनवणं आणि विकणं हे बेकायदेशीर आहे, तरी ते सर्रास चालू आहे. तर व्यवस्थेचा याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी दोष आहे. त्याच्यामध्ये प्रशासन आलं, त्याच्यामध्ये सरकार आलं आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आले, त्याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे विभागाचे अधिकारी सुद्धा आले. आपण आता हे बघतोय की हे बेकायदेशीर असताना सुद्धा का होतं? एक, राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन यांचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये का? आणि लक्ष नसेल तर का नाहीये? पोलीस किंवा ते उत्पादन शुल्काचे अधिकारी तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत का? आणि जर पोहोचू शकत नाहीयेत तर का पोहोचू शकत नाहीये? त्यांच्याकडे ती यंत्रणा नाहीये की त्यांना आशीर्वाद आहेत म्हणून त्यांना पोहोचायचं नाहीये तिथपर्यंत?